हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ. हा, बोला दादा. परत मला आता 2:30ला निघायचंय म्हटलं, म्हणून मी तुम्हाला लगेच फोन करत होते तेव्हा. अच्छा, अच्छा. मी हा. पण जरा कामात होतो. अच्छा. मग आहे वेळ आता अनुभव शेअर करायचा. हो 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 हो. कारण 2:30 पर्यंत होईल ना? होईल, होईल. तेवढ्याच होऊन जाईल. हा हा हा. खूप दिवसाने फोन आला तुमचा. हो, हो. तुम्ही पण त्या कार्यक्रमात वगैरे हो, लग्न वगैरे ते तुमचं लग्न ते होतं भाच्याचं. रिटायरमेंट वगैरे सगळे कार्यक्रम. हो, कंटिन्यू बिझी आहे. रिटायरमेंट झालं, लगेच हे लग्नाचं. अजून तर बरेच कामं चालूच आहेत. बर. आपण अनुभवाला सुरुवात करूया. हो हो हो. बोला दादा. तुम्हाला आज महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. हो, तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. आपल्या इथे मागे कोण ताईने का अनुभव शेअर केला होता बघा. कोणता? पुण्यात ते नरबे म्हणून गाव आहे, तिकडे त्या जाणार होत्या, बसेस जाणार होत्या म्हणून. हो 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 हो. मला हा हा तर तो हा जो कार्यक्रम आहे ना 1 तारखेला पार पडला. खूप सुंदर छान कार्यक्रम झाला. अच्छा. मला पण जायचं होतं पण मला जाता आलं नाही. हां, हां, हां. पण एका चॅनलवरती मंगेश वर्धेंची मुलाखत ऐकली. त्यांनी अच्छा. अनुभव शेअर केला. खूप हां, हां. छान. मी तुम्हाला पाठवतो तो. हो, हो, हो. तर त्या म्हणजे आमच्याच गावाला रत्नागिरी गणपतीपुळे म्हणून गाव आहे. हां, आपलं बरोबर. गणपतीपुळे आहे ना, तिथून नरबे म्हणून गाव आहे. कुठलं? नरबे, नरबे. नरते. ऐकलंय, ऐकलंय. हां. नरबे म्हणून. हं. तर पुण्याचे सौंदर्य काका म्हणून आहेत ना, हं, हं, हं. तर त्यांना स्वामींनी असं सांगितलं की माझे मत खूप आहेत, पण माझं घर नाहीये. तर माझं ओह! घर बांधशील का? अच्छा. हां. असं त्यांनी सांगितलं. आणि स्वामींनी त्यांना असं सांगितलं की माझ्या घरावरती कर्ज काढायचं नाही हां. आणि माझ्या घरासाठी कोणाकडूनही पैसा घ्यायचा नाही. अगो बाई! हो, मग कसं अशी होईल त्यांना ते? असं सांगितल्यानंतर ते बोलले ठीक आहे मी करतो. हां, आणि मग त्यांना जसं जमलं त्यांनी बांधकामाची जागा तिथे घेतली आणि हां, त्या घराचं काम चालू झालं. हां. घराचं काम चालू झाल्यानंतर एका ताईंचं जवळजवळ 10 तोळे सोनं हरवलं होतं. अरे बापरे! हां, हां. आणि मग त्या अक्कलकोटला गेल्या आणि स्वामींना त्यांनी नवस केला. हां, प्रार्थना केली की जर का माझं 10 तोळे सोनं सापडलं हां, तर त्यातलं 1 तोळं सोनं मी तुम्हाला अर्पण करेल किंवा दान म्हणून देईन म्हणजे हां, हां, मठासाठी. हां. म्हणजे अक्कलकोटला बोलल्या त्या. बरोबर. आणि त्यांचं काही दिवसांनी त्यांना ते सोनं सापडलं. अरे! आणि मग हो, त्यांचा नवस पूर्ण झाला. स्वामींनी पूर्ण करून घेतला. हां, आणि त्या पुन्हा अक्कलकोटला गेल्या. हां. अक्कलकोटला गेल्या आणि ते तिकडे त्या 1 तोळं सोनं तिकडे दान करणार होत्या. हां, हां, हां. तेव्हा तिथे स्वामींनी त्यांना सांगितलं, की "मला सोनं इथे नको आहे. हां. माझ्या घराचं काम चालू आहे. ते दान तू तिकडे कर." अगो बाई! हो. आणि त्या ताई कुठल्या होत्या? पुण्याच्याच होत्या. अच्छा. आणि हां. त्यांना इथलं रत्नागिरीचं सांगितलं. त्यांना त्यांना फक्त सांगितलं, पण त्यांना माहिती नव्हतं, की कुठे काम चालू आहे म्हणून ते. मग त्यांनी तिथे चौकशी केली पुण्यामध्ये, तर असं काय कुठे काम चालू आहे का? मग हां. त्यांची पदयात्रा जाते पुणे ते अक्कलकोट. अच्छा, अच्छा. हां. मग त्यांना सांगितलं, की सौंदणकर काका म्हणून आहेत, ते तिकडे त्यांचं काम स्वामींच्या घराचं काम चालू आहे. काका अच्छा. ते बघतात आहेत. हां, तर तुम्ही त्यांना भेटा. हां. आणि मग त्या तिकडे घेऊन गेल्या आणि मग ते जे काम थांबलं होतं, ते अय्या! स्वामींनी आपलं काम हो, हो. म्हणजे काम कधीची चालू गोष्ट होतं ते. आहे ही? आता 6 वर्ष झाली. यावेळेला जो कार्यक्रम जो झाला ना, हां, हां, हां. त्याला आता हे 6वं वर्ष होतं. अच्छा, अच्छा. हां, हां. म्हणजे तिकडे स्वामींची मूर्ती आहे, पादुका आहेत. तिकडे हं. स्वामींचा म्हणजे आता 1 फेब्रुवारी माग पौर्णिमा झाली ना, हां, हां. ह्या पौर्णिमेला स्वामींना समुद्र स्नानाचा सोहळा असतो. हो, 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 हो. म्हणजे स्वामींची मूर्ती समुद्रातील बाजूला समुद्र आहे ना, बरोबर. समुद्र घेऊन आणि पुण्यावरून जवळजवळ 1-2 बसेस जातात. एवढी बापरे! लोकं जातात कार्यक्रमाला. हो, खूप छान म्हणजे घर म्हणूनच आहे ते स्वामींचं घर. अरे वाह! हो, खूप हं, सुंदर आहे. हं. तर असं आणि मग त्यांचं यावेळेला जो कार्यक्रम झाला, तर मागे एका ताईने त्या अनुभवामध्ये सांगितलं आम्ही जाणार आहे म्हणून. हां, हां. पण त्यांनी बरोबर. पूर्ण नाही असं आणि ह्या वेळेला मंगेश वर्धे म्हणून काका आहेत ना, तर हां. ते त्या कार्यक्रमाला गेले होते. बरं. हां. आणि त्यांनी त्याचा आलेला अनुभव त्यांनी जो शेअर केला एका चॅनलवर, देव माझा म्हणून चॅनलवरती. खूप कोणत्या सुंदर चॅनलवर? अनुभव आहे. देव माझा. अच्छा. हां, हां. ह्या चॅनलवरती मंगेश वर्धे म्हणून. हां. मंगेश वर्धे काकाबद्दल तुम्हाला थोडं सांगतो. यतिगंध जी आहे, बरोबर. पोथी
हा. या यतिगर्जा पोथीचं तर मंगेशवर्ती काकांनी इंग्लिशमध्ये त्याचं ट्रान्सलेट केलेलं, म्हणजे ती अरे इंग्लिशमध्ये त्यांनी ती हो लिहून काढली. हा. हा लिहून काढली. त्याच्यामुळे ती परदेशामध्ये आज लोकांपर्यंत पोहोचली यतिगंधा. पोचली. अच्छा. हा हा. असं असा हा अनुभव आहे स्वामींचा. किती छान, किती छान दादा. मस्त वाटलं आणि ऐकून. अजून एक दुसरा अनुभव तुम्हाला सांगतो. हा. ठाण्याचे बुट्टे काका म्हणून आहेत. कोणते काका? जे बुट्टे बुट्टे काका म्हणून. बुट्टे. हा हा. तर ते 99 पासून त्यांच्या मनात असं आलं की मी ठाणा ते अक्कलकोट पदयात्रा करेन एकटाच. बापरे. हा. हो. आणि त्यांनी पहिली पदयात्रा चालू केली हा. आणि पहिल्याच दिवशी ते पनवेलला वस्तीला आले. पनवेलला बरं. आपण जर गुहा रोडला गेलो ना, हा हा. तर पंचमुखी मारुतीचं मंदिर आहे पनवेलच्या बॉर्डरला. हा हा हा. परत सोपाटा लागतो ना, त्याच्या आधी सिग्नलच्या बाजूला पंचमुखी मारुतीचं मंदिर आहे. हा. तिथे ते रात्री थांबले. बरं. हा. रात्री थांबल्यानंतर रात्री 3च्या दरम्यान आहे ना, त्यांनी जी पिशवी घेतली होती उशाला ती चोरीला गेली. अरे बापरे. आणि हो. आणि मग त्यांनी ती शोधाशोध केली आणि त्या बाजूला शासकीय विश्रामगृह आहे अच्छा. मंदिराच्या बाजूला. हा. आणि मग तिथे शोधलं त्यांनी तर ते काही सापडलं नाही. हम्म. येऊन पुन्हा झोपले आणि पुन्हा ज्याला शोधली ना, तर हा. त्यांना ती बॅग त्या एरियामध्ये पुन्हा सापडली. सापडली तिथेच. हो, सापडली. अरे बापरे. बघा. हो. आणि मग असं करता 99ला त्यांनी पदयात्रा चालू केली. हा. आज गेली 27 वर्ष ती पदयात्रा करतात. यावेळेला त्यांचं 27 वर्ष होतं. 2026. बापरे. हो. आणि एकटेच करतात हा. एकटे एकटे. जातात. पण त्यांच्याबरोबर हो. बरेच आणि जण सामील होत असतील हळूहळू पुढे. ते असं कोण झालं तर नाही, पण ते ठाण्यावरून एकटे निघतात. अरे बाप. अक्कलकोटला त्यांना मध्ये कोण मिळालं तर, नाहीतर मग ते पूर्ण एकटेच पदयात्रा करतात. आणि असं करत असताना हा. 2018ला हा. त्यांचं गाव आहे मैंदर्गी. हा. मैंदर्गीचे सुपुत्र आहेत ते, तर ते ठाण्यामध्येच स्थायिक झाले. त्यांनी गाव सोडलं. मैंदर्गी हे गाव आहे ना, अक्कलकोटपासून साधारण 14 किलोमीटरवरती आहे. बरं. हा हा. आणि ते ठाण्यात स्थायिक झाले. हा. स्वामींचे ज्यावेळेला लीला चालू होत्या अक्कलकोटमध्ये, हा. तर त्यावेळेला स्वामींच्या सेवेमध्ये एक जमादार म्हणून होते. आपण बकरमध्ये किंवा बरोबर. बऱ्याचशा हो हो. ग्रंथामध्ये त्यांचा उल्लेख आहे. नाव ऐकलं असेल तुम्ही. हो हो हो. जमादार. तर हं. जमादारांना स्वामींनी पादुका दिल्या होत्या बरं. हां. सेवेसाठी. हां. आणि मग जमादार हे मुसलमान होते. हां. आणि ते असल्यामुळे त्यांचे घरचे पत्नी आणि त्यांचा मुलगा ते काही करत नव्हते. फक्त जमादार स्वतः करत होते. एकटे. आणि हां. मग त्यांना मग त्यांना त्यांच्या पत्नीने आणि मुलांना त्यांना घराच्या बाहेर काढलं आणि मग ते घराच्या बाहेरच्या बाजूला असे त्यांची पूजा चालू होती. बरं. हां. नंतर त्यांनी देह वगैरे ठेवल्यानंतर हां. त्या पादुका तशाच होत्या. जवळजवळ 50 वर्ष ह्या पादुका तिकडे एक छोटीशी अशी देवळी करून आहे ना, हां, त्या हां. देवळीमध्ये फॉरेस्टच्या जागेमध्ये होत्या. अरे बापरे! हां. आणि ही गोष्ट मग या बुट्टे काकांना तिथल्या लोकांनी सांगितली, की "अरे तुम्ही एवढं स्वामींचं करता, तर अशा-अशा पादुका आहेत, तर तुम्ही घेऊन जा." हां, हां, हां. आणि बरेच लोकं त्याच्यासाठी बऱ्याच लोकांनी तिथे प्रयत्न केले, की त्या पादुका आणण्यासाठी, पण कोणाच्या त्या हाती लागल्या नाही किंवा स्वामी कोणाकडे आले नाही. आलेले. हां. सांगायचं तात्पर्य म्हणजे ह्यांची जवळजवळ 17-18 वर्ष पहिली परीक्षा घेतली स्वामींनी, पदयात्रा बघा. करून घेतल्या. हो. हो. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी त्या गावात आणल्या हं. आणि त्याच्यानंतर आत्ता त्या पादुका आहेत ना, हां. ठाण्यामध्ये त्यांच्या घरी आहेत. अरे वाह! आणि स्वामींच्या कृपेने मला दर्शनाचा योग आला. मी त्यांच्या घरी कधी? गेलो होतो. कधी गेले होते? झाले आता 8-15 दिवस, 8-10 दिवसापूर्वी गेलो होतो. अरे वाह! 8-15 हो, हो. म्हणजे त्यांचं मलाही माहिती नव्हतं. त्यांनी एका YouTube चॅनलला त्यांनी मुलाखत दिली ना, हां, हां, हां. आणि मग माझे एक ताई ओळखीचे स्वामी भक्त, त्यांनी मला तो व्हिडिओ पाठवला. तुम्ही मी जेव्हा म्हटलं मध्ये ठीक आहे. गेलेले त्या ताईंना शोधायला, त्यांची तब्येत हां, कशी हां, बघायला. हां, 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 हां. बरोबर. हां. बरं. त्या भेटल्या दिवशी मला त्या. त्यांची हां. तब्येत बरी नव्हती. बरी आहे का त्यांचे आता? मिस्टर वगैरे हो, आता बरी आहे. त्यांचे मिस्टर वगैरे पण घरी होते. हां. आणि त्याही भेटले, मिस्टर होते. खूप छान. त्या पण खूप स्वामींचं करतात. हां. असं. किती छान हो तर दादा. मला पण एकदा हो. त्या बुट्टे काकांना भेटवा. हो, हो. भेटू. सांगेन तुम्हाला व्यवस्थित. हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जसं गणपतीपुळ्याला समुद्र स्नानाचा सोहळा चालू झाला ना, हो. तसं आता 1 महिन्यानंतर आपली स्वामी जयंती आहे. मग अच्छा. स्वामींचा जयंती प्रकट दिन हां. 2 हे पाडव्याच्या बरोबर, बरोबर. हां. तर त्याच्या आधी स्वामी सुत महाराजांनी 1 महिना अगोदर त्या जे स्वामी सुत महाराज असताना त्यांनी 1 महिना अगोदर त्या कार्यक्रमाला ची सुरुवात लोकांना सांगायचे. हं. जयंतीचा कार्य म्हणजे माझ्या वडिलांचा वाढदिवस किंवा माझ्या वडिलांचं लग्न आहे. हां, असे हां. स्वामी सुत महाराज लोकांना सांगत सुटायचे. हां, हां, हां. आणि त्यावेळेला सुद्धा स्वामी सुत महाराजांनी समुद्र स्नानाचा सोहळा चालू केला होता. अच्छा. स्वामी सुत महाराज असताना ते गिरगाव चौपाटीवरती
हा जवळजवळ 150 वर्षापेक्षा जास्त हा कार्यक्रम आजही चालू आहे. मध्यंतरी बंद पडला होता अच्छा, अच्छा. काही कारणानिमित्त आणि आता पुन्हा ते कार्यक्रम चालू झालाय. अरे तर वाह! हा कार्यक्रम 19 तारखेला आहे. हां. स्वामींच्या समुद्र स्नानाचा सोहळा. अरे वाह! तर ज्या ते भक्तांना कोणाला यायचं असेल तर कुठे आहे ते? आपलं कांदिवडीचं गिरगावला? कांदिवडीचा मठ गिरेगाव कांदिवडी मठ हं. राहायची वगैरे सगळी सोय केली आहे. ज्या भक्तांना कोणाला आदल्या दिवशी जायचं असेल तर हां. त्यांनी आदल्या दिवशी जाऊ शकता. राहायची, खाण्यापिण्याची राहायची सगळी उत्तम सोय केलेली आहे. हां. आणि पहाटे लवकरच साधारण 5-6 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल अच्छा. आणि दिवसभर कार्यक्रम आहे स्वामींचा. 19 ज्याला तारखेला. कोणाला 19 तारखेला. हां, हां. आणि हो. मग काही कॉन्टॅक्ट वगैरे करायचा असेल तर काही नंबर? मी तुम्हाला त्यांचं ते पॅम्पलेट आणि त्यांची पूर्ण माहिती तुम्हाला पाठवतो. मी याच्यामध्ये व्हिडिओमध्ये टाकून द्या म्हणजे लोकांना हो, माहिती मिळेल. हो, हो, त्यांचा हो. नंबरही आणि पाठवतो. आता निकम दादा पण काहीतरी करतायत वाटतं ना? आता तो दुसरा एक महत्वाचा विषय म्हणजे हां. स्वामी भक्तांचा हं. मेळावा. हां. याच्यामध्ये हा हा जो कार्यक्रम आहे हा 21 तारखेला आहे अक्कलकोटमध्ये. अच्छा. अभिषेक दादांनी ज्याला कार्यक्रम चालू केला, हां. पहिला कार्यक्रम पुण्यामध्ये झाला, दुसरा कार्यक्रम ठाण्यामध्ये झाला, हां. तिसरा दादरला झाला आणि चौथा सुद्धा पुण्यामध्ये झाला. हं. मागच्या वेळेला चौथा ज्याला पुण्यामध्ये जाण्याचा योग आला होता मला. हो, केंद्रे आपल्याला दादा निमंत्रण भेटले केलं. होते. हां. त्या कार्यक्रमासाठी केंद्रे दादा, अंजलीताई आल्या होत्या. त्यांची भेट झाली होती हां. आणि यावेळेचा जो कार्यक्रम आहे हा अक्कलकोटमध्ये आहे. अच्छा. आणि हा कार्यक्रम 21 फेब्रुवारीला आता हं. ज्या भक्तांना कोणाला जायचं असेल तर त्यांनी डायरेक्ट तिकडे जाऊन दादांशी संपर्क साधून जाऊ हां. शकता. हं. आणि जर मग आपलं नवी मुंबईतून कोणाला जायचं असेल हां. तर ऐरोलीमधून बस आहे. अच्छा. ₹2,500 त्याचं शुल्क आहे. मग तो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे? की अभिषेक हो दादांचा पाठवतो. दिला तर चालेल नंबर? हो चालेल. हो अभिषेक दादांचा दिला तरी चालेल. हां. इथून बस निघणार हां. ऐरोलीवरून हां. 20 तारखेला रात्री. हां. 21ला तिकडे सकाळी पोहोचणार. हं. दिवसभराचं कार्यक्रमाचं नियोजन झालं की संध्याकाळी प्रसाद वगैरे घेऊन हं. रात्री तिकडून निघणार. 22 तारखेला पहाटे आपलं हं. मुंबईमध्ये परत येणार. अरे वाह! आणि ह्याच्यामध्ये बसचा जाण्या-येण्याचा पूर्ण खर्च 2,500 मध्ये. हं. तिथे कार्यक्रमाचं जे काही शुल्क वगैरे असेल ते त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे म्हणजे त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. हां. जेवण, नाश्ता वगैरे सगळं या 2,500 मध्ये राहण्याची भक्तांना. सोय पण? हो. राहण्याची नाही. आपण रात्री इथून निघणार. पहाटे हं. सकाळी तिकडे जाणार. कार्यक्रम आटोपला की हां. आपण रात्री तिथून निघणार. अच्छा, अच्छा. हां, हां. म्हणजे ते दिवसभराचं कार्यक्रमाचं शुल्क वगैरे सगळं त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. म्हणजे हां. 2,500 मध्ये एका प्रवासाला जाऊन रिटर्न येण्यासारखी सोय कमी केलेली आहे. याच्यामध्ये केलेली हं. आहे. हां, हां, तर हां. ज्या भक्ताला कोणाला जायचं असेल सीटा खूप कमी आहे. हां, हां. कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मी तुम्हाला नंबर देतो किंवा हां. माझा नंबर द्या. आपण अच्छा. कॉन्टॅक्ट करून कोणाला तुमचं नाव एकदा जायचं असेल. सगळ्यांना सांगून द्या ना दादा. माझं खरं तर माझी 2 नावं आहेत. माझ्या 2 नावाने ओळखतात. म्हणजे कागदोपत्री जर पाहिलेला तर माझं विनायक मांजरेकर म्हणून आहे हां. आणि मला टोपण नाव म्हणून मग सचिन नावाने ओळखतात. अच्छा, अच्छा. हां, हां. हां. कारण का गैरसमज व्हायला नको तर 2-2 नावं का म्हणून. तर दोन्ही नावं प्रचलित आहेत म्हणजे अशी दोन्ही नावाने ओळखतात. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. असं. तर हा कार्यक्रम आणि ह्या जरा कार्यक्रमाला लवकर 21 शेअर तारखेला. करते म्हणजे सगळ्यांना हो. कॉन्टॅक्ट सगळ्यांना करायचा असेल माहिती पडेल. कोणाला तर. हां. हो. आणि हं. ह्या कार्यक्रमाला खूप सारे स्वामी भक्त ज्यांनी स्वामींची सेवा केली, ते असे हं. बरेचसे स्वामी भक्त आपल्या एकाच छताखाली आपल्याला सगळ्यांना भेटायला मिळेल. आणि ह्या बरोबर. वेळेला दादांनी असं ठरवलं की स्वामी जवळजवळ अक्कलकोटमध्ये 40 ठिकाणं अशी आहेत की जिथे स्वामींचा संचार होता. अच्छा, अक्कलकोटमध्ये. अच्छा. तर ह्या 40 ठिकाणी जे भक्त कोण जाणार त्यांना तिथली माहिती देणार दादा. आणि अच्छा. लोकांना सांगणार आहे की इथे ते स्वामींचं ह्या स्थानाला हे महत्व आहे. हां, हां. आणि जर आपण अक्कलकोटमध्ये गेलो ना ताई, हां, तर कमीत कमी 5 ठिकाणं करायची. हां. कमीत कमी. मी कोणती? तुम्हाला सांगतो, पहिला जर आपण अक्कलकोटमध्ये गेलो ना, पहिलं खंडोबा मंदिर. तर अच्छा. स्वामी जे आहे अक्कलकोटमध्ये, तर ते एस.टी स्टँडच्या समोर जे खंडोबाचं मंदिर आहे, छोटं मंदिर आहे. हां, हां. त्या मंदिरामध्ये पहिली स्वारी जी स्वामींची जिथे आली ते आणि ते खंडोबा मंदिर. अच्छा. त्याच्यानंतर वटवृक्ष, हां, समाधी मंदिर हां. आणि गुरु मंदिर अच्छा. बाळाप्पा महाराजांचं. आणि बरोबर. त्याच्यानंतर राजाराय मठ राजाराम. आणि शेख नुरगाची दर्गा तिथे आहे बाजूलाच, वरच्या बरोबर. बाजूलाच आहे. बरोबर. अशी ही 5-6 जी स्थानं आहेत ना, तर आपलं पूर्वी कसं होतं कोणाला माहिती नव्हता, सोशल मीडियाचा जमाना नव्हता. बरोबर. लोकं फक्त समाधी मंदिराचं दर्शन घ्यायचे आणि यायचे. निघायची. बरोबर, आपलं बरोबर. हे वटवृक्ष आहे, समाधी मंदिराकडे कोणी जातच नव्हतं. जात नव्हतं. पण बरोबर. स्वामींनी असं सांगितलं होतं त्यावेळेला बघा की ज्या वेळेला भक्तांचे म्हणजे त्यांचे हे होईल ना, तेव्हाच माझ्या समाधी मंदिराकडे येतील. तोपर्यंत माझ्या समाधी मंदिराकडे येणार नाहीत.
अच्छा. म्हणजे त्यांची भक्ती वाढेल किंवा त्यांचं ज्याला योग जुळून येईल हां. तेव्हाच ते समाज मंदिराकडे येतील. म्हणजे आता लोक सोशल मीडियामध्ये लोकांना माहिती पडायला लागलं. बरोबर. त्याच्यामुळे लोक जायला पण लागले. हे गेलं तर 4-5 ठिकाणी आहेत ना ते आवर्जून. कारण आपण कसं होतं आणि अक्कलकोटला जायचं तर थोडा वेळ काढून जावं भक्तांनी. हो, नुसतं घाईघाईत जाऊ हो. नये असं माझं घाईत वैयक्तिक जाऊ नये. म्हणणं आहे. अगदी, अगदी बरोबर. शेअर खूप करा छान आणि दादा. स्वामी मी भक्तांनी या हे सेवेचा शेअर लाभ करू घ्या. का आता? हो, नक्की, नक्की शेअर करा. हां. श्री स्वामी एक समर्थ. अभिषेक दादांना पण एक फोन करून देते, की तुमचा हो, नंबर हो, टाकू चालेल. का असं? हां? नाही, नाही टाका ना. कारण चालेल हरकत नाही. हां? पाठवतो तुम्हाला मी. हां. हो, हो. श्री स्वामी चालेल. समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. स्वामी समर्थ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या अक्कलकोट भूमीत येत्या 21 फेब्रुवारीला म्हणजे शनिवारी स्वामी कृपांकित सज्जनांचा 5वा स्नेह मेळावा हा कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा म्हणजे सकाळी 7:15 नाश्ता झाल्यावर 7:30 ते 1च्या दरम्यान अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांचे जे अद्भुत संचार स्थळ आहेत त्याची परिक्रमा, प्रत्येक स्थानाचं महात्म्य सांगितलं जाईल. 1 नंतर दुपारचा महाप्रसाद, 1-1.5 तास आराम आणि 3 ते 9च्या दरम्यान AC क्लोज ऑडिटोरियम मध्ये स्वामी समर्थ महाराजांचा 729 वर्षांचा जो प्रवास होता तो जगासमोर आणण्याच्या हेतूने हा सुंदरसा कार्यक्रम पार पडणार. आणि या कार्यक्रमाला ज्या विभूतींनी स्वामी समर्थ महाराजांची सेवा केली 150-160 वर्षापूर्वी, बाळप्पा महाराज, चोळप्पा महाराज, सुंदरबाई, ज्यांनी महाराजांची बखर लिहिली, गोपाल बुवा केळकर ज्यांनी महाराजांची पत्रिका बनवली, नाना रेखी, अशा विभूतींचे वंशज देखील या कार्यक्रमाला सर्वांना भेटायला येते. या कार्यक्रमात ते शुल्क आहे एकदम माफक आहे. अधिक माहितीसाठी तुम्हाला खालील नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. तर हा दुपारचा जो कार्यक्रम आहे हा अक्कलकोटला एंट्री केल्यास एक सुंदरसा असा टी ग्रीन रिसॉर्ट आहे, जिथे सुंदरसा हॉल देखील आहे, पार्किंगचे उत्तम अरेंजमेंट देखील आहे.